लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची आमदार रोहित पवार यांनी केली पाहणी। देवणी तालुक्यात शरद पवार गटाकडून शेतकऱ्यांना खत वाटप। बातमी लातूर येथून। दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी आमदार रोहित पवार यांनी लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली। गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी विविध गावांना भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांना धीर देताना त्यांनी शासनाकडून अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। विशेषतः देवणी तालुक्यातील वलांडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट कार्यकर्त्यांच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खताचे वाटप करण्यात आले। या वाटपाचा कार्यक्रम आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पार पडला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे, प्रवक्ते माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा वाहतूक सेलचे अध्यक्ष हकीम बोर्डीवाले, वलांडीचे माजी सरपंच राम भंडारे, देवणी तालुका अध्यक्ष अमर मुरके, शहर प्रमुख फकीरुद्दीन बुत्रे, जिल्हा परिषद गट प्रमुख नागनाथ बिरादार, काँग्रेस शहर प्रमुख जावेद तांबोळी तसेच विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। खत वाटप दाते म्हणून चंद्रशेखर कत्ते व उद्धव तवडे यांचे विशेष सहकार्य लाभले। दौऱ्यात पुढे आमदार रोहित पवार यांनी धनेगाव धरणालगतच्या शेतजमिनींची पाहणी केली। शेतकऱ्यांनी धरणाचा एक दरवाजा कायमस्वरूपी बंद असून सतत लिकेज होत असल्याची समस्या मांडली। यावर आमदार पवार यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांचा संपर्क न झाल्याने त्यांनी संताप व्यक्त करून या प्रकरणात मी स्वतः लक्ष घालून कारवाई करणार असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले। तसेच अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या शेतजमिनींसाठी स्वतंत्र पंचनामे करून NDRF मार्फत अधिक मदत मिळवून देण्यासाठी आगामी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात प्रयत्न करणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले। या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली। मलांडी गावामध्ये देवणी तालुक्यात सर्वात जास्त अतिवृष्टी झाली। त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहेत। येत्या अधिवेशन काळामध्ये आपण या शेतकऱ्यांसाठी काय भूमिका मांडणार? एकतर या गावामध्ये आल्यानंतर इथं असणारे सर्व तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर खूप मोठं नुकसान झालं आहे हे तिथं आम्हाला कळालं। आणि मग गेल्या 2 दिवसापासून बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि आता इथले 4-5 गावं झाल्यानंतर संध्याकाळी तुळजापूर, उद्या सोलापूर अशा पद्धतीने काही तालुक्यात, जिल्ह्यात जाऊन तिथं असणाऱ्या लोकांचे विषय आम्ही समजून घेत आहोत। पण नुकसान मोठं झालं आहे। आता या गावामध्ये सुद्धा पंचनामे वेळेवर व्हावे यासाठी आम्ही तिथं RDCंशी बोललेलो आहे, तलाठ्यांशी बोललेलो आहे, तहसीलदारांशी बोललेलो आहे। त्याच्याबरोबर जिथून काही जमीन छोटे मोठे जे नाले तिथून खरडून गेली त्यालासुद्धा वेळेत मदत मिळावी अशा वेगळ्या विषयांवर आम्ही आता लक्ष देऊन आहोत। त्यामुळे जिथं कुठं काय अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे। पण सरकार जे आज झोपण्याचं सोंग त्यांनी घेतलेलं आहे, शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रति हेक्टर व त्याच्याचबरोबर मजुरालासुद्धा काहीतरी मदत आणि कर्जमाफी अशा 3 विषयावर आम्ही सर्वजण लक्ष देऊन आहोत। महायुती सरकारने विधानसभेला जाहीरनामा केला होता। त्या जाहीरनाम्यामध्ये आतापर्यंत त्याची काहीच पूर्तता झाली नाही। शेतकऱ्यांच्या मताचा वापर हा महायुतीच्या सर्व नेत्यांनी करून घेतलेला आहे। इलेक्शनच्या आधी आम्ही हे करतो ते करतो असं सांगितलं, पण इलेक्शन झाल्यानंतर शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, मजुराला हे सरकार विसरलेलं आहे। सामान्य लोकांना हे विसरलेलं आहे। हे फक्त कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे, पाकिट मारणारं सरकार आहे। आता या सरकारचं शेतकरी आणि कष्टकरी गरिबांवर लक्ष आणण्यासाठी आम्ही आंदोलन असू, लोकांच्या भेटी असू, नाहीतर तुमच्यासारख्या चांगल्या मराठी न्यूज चॅनलच्या मदतीने लोकांचे मुद्दे हे सातत्याने आम्ही मांडत आहोत। अधिवेशन काळामध्ये आपण काय करणार? आता जसं रस्त्यावर उतरून हे विषय मांडतो तसं अधिवेशनामध्ये सुद्धा मांडू। धन्यवाद। आणि हे जे काय खरडून गेलेलं जागा आहे, शेत आहे, ज्याच्यात माती गेलेली त्याला वेगळे मिळाले पाहिजे। आता 46,000 आहेत, ते 1,00,000-1.5 लाखावर घेऊन जावं लागेल। सत्ताधारी म्हणतात की NDRF मार्फत ज्यावेळेस पैसे येईल त्यावेळेस खरडून गेलेल्या जमिनीसाठी भरघोस निधी देण्यात येईल असे म्हणून तो सांत्वन घालतात। जे कोण बोलते ते
खोटं बोलत आहे, त्यांना कदाचित काहीच विषय माहीत नाही. हे असं होत नसतं. राज्य सरकारने पुढाकार घ्यावा लागतो. पंजाबमध्ये पूर आला होता. पूर आल्यानंतर तिथं जे नुकसान झालं आहे 1600 कोटी केंद्र सरकारने दिले, बाकी राज्य सरकारने दिले. 50,000 रुपये प्रति हेक्टर तिथं असणाऱ्या शेतकऱ्याला मदत दिली. आमचं मागणी हीच आहे की आमच्या शेतकऱ्याला पण मिळावी. पण सर्कल साहेब काय आता यांचं क्लिअर झालं आहे का? हो दादा, ते कुठे गेले लांब? आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांना खत वाटप कार्यक्रम आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते एक छोटीशी मदत म्हणून शेतकऱ्याला ठेवलेलं आहे आणि रोहितदादा पवारच्या हस्ते वाटप करण्याचं ठरलेलं आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोबेन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.